नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेची काही माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण पुढे देखील बघणार आहोत. म्हणजेच की कोण पात्र आहे व योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक लागणार आहे. म्हणजेच की योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकं कोणाशी संपर्क साधा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. की म्हणजेच की आता राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना काही देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना यांचा आधार देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी अशा योजना चालू केलेली होती. परंतु आता दारिद्र्य रेषेखालील कार्डधारक कुटुंबांना मदत मिळावी म्हणून राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम या अंतर्गत केंद्र सरकारकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच की या योजनेमुळे दिव्यांग नागरिकांना दर महिन्याला ठराविक रक्कम स्वरूपात आर्थिक मदत मिळते. परंतु या योजनेचा उद्देश म्हणजे की सामाजिक दुर्बल घटकांचा आर्थिक स्थैर्य देणे व जीवनमान उंचावणे हा आहे. म्हणजेच की इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना अंतर्गत 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि 80% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. दारिद्र्य रेषाखालील कुटुंबामध्ये दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या मर्यादित संधी असल्यामुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागवताना अडचणी निर्माण होतात. या योजनेमुळे अशा दिव्यांगांना दर महिन्याला ठराविक रक्कम मिळते. म्हणजे स्वतःचे जीवन थोडे अधिक सुलभ व्हावे व सन्मानपूर्वक जगता या म्हणून दिव्यांगांना स्वावलंबी बनवून सामाजिक आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना किंवा पात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जातो. ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका किंवा समाज कल्याण कार्यालय या संदर्भात शासकीय विभागाशी संपर्क साधायचा आहे व अर्ज करताना BPL कार्ड असेल, आधार कार्ड, वयाचा पुरावा तसेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिव्यांगसाठी आवश्यक आहे. आणि सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर आपण म्हणजेच की संबंधित विभागाशी अर्जाची पडताळणी करून या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतो. धन्यवाद.